सर्व शिष्यगणांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की कृपया आपण लाईनमध्ये दर्शन घ्यायचं आहे. तोपर्यंत आदरणीय मसनेबाबांना मी विनंती करेन की आपण कार्यक्रमास सुरुवात करावी. आपण मनपूर्वक आम्ही आमच्या शिष्यगणांच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. तर माझी अर्धवट राहिलेली गोष्ट मी सांगतोय आणि मी पण रजा घेईन. आणि त्याला सांगितलं की एक एक मूठ मी तुम्हाला गहू देतोय आणि मी जेव्हा तीर्थयात्रेला जातोय असं त्याला सांगितलं. तीर्थयात्रेवरून जेव्हा येईल तेव्हा या मला जो कोणी या गव्हाची मूठ मला सुरक्षितपणे देईल त्याला मी या आश्रमाचा वारस बनवेल. काही दिवसानंतर ऋषी जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी पहिल्या शिष्याला बोलवलं. तर तो शिष्य त्या गव्हाच्या पुडीची पुरजुंडी करून त्याची पूजा करायचा. ते गहू त्याने त्या गुरुंना दिलं. तर ते गहू सडले होते त्या दिलं आणि अगदी हिरवेगार पीक आलेलं वाऱ्यावर डोलणारं पीक त्याने दाखवलं आणि त्याला सांगितलं गुरु हे जे पीक आहे ते मी तुम्ही दिलेल्या मूठभर गव्हाणी निर्माण केलेलं आहे. म्हणून मला माफ करा की मी तुमचे गहू परत करू शकत नाही कारण मी हे पीक उगवलेलं आहे. तर डौलदार पीक बघून गुरुवारे धन्य. ते खरोखरच मितभाषी आहेत. ते बोलतायत कमी पण त्यांची बोटं काय बोलतात ते प्रत्येकाला माहितीच आहे. त्यांची जी बोटं जी फिरतात तीच बोलतात. ते तोंडाने कमी बोलतात पण बोटाने बोलतात. तर ती बोटं पहिल्या शिष्यांच्या पाठीवर उमटायची जर काही चुका केली तर तसं काही तुमच्या उमटत नाही. तबल्यावरच ते उठतात. त्याच्यातनं भाव निर्माण होतात. तर अशा या सरस्वती उपासक तुमच्या गुरूंचं तुम्ही भान ठेवा आणि गची बाधा मुळीच करू नका. गुरु आणि शिष्य यांना एक माझी एक विनंती अशी की बघा कुणाही गुरुला किंवा शिष्याला अगदी अभिमान वाटेल की व्यासपीठावर तरी वाजवल्यावर गुरु वाक्य अभिमानाने सांगतच असतो तो वाजवतोय ना तो माझा शिष्य आहे. खरोखर जर चालू ठेवली तर या गुरुपौर्णिमेच्या या आजच्या या कार्यक्रमाला खरंच अगदी झळाली येईल. आणि हे लक्षात ठेवा गुरु आणि शिष्याचं नातं नेहमी शिष्यासारखंच असतं. गुरु नसतोच. गुरु कृतकृत्य कधी होतो जेव्हा आपलं सर्व ज्ञान तो ते शिष्याला देतो आणि तो थांबून देतो. तीच खरी गुरुदक्षिणा ही शिष्याला असते. हॅलो 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 आदरणीय गुरुवर्य पंडित वसंतरावजी घोषवळकर पुणे यांचे चिरंजीव श्री प्रमोदजी इथं उपस्थित आहेत. आमच्या शिष्यगणांच्या वतीनं त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत.
आदरणीय मसले सर यांच्या संगीत सेवेचा आपण या ठिकाणी आस्वाद घेणार आहोत. त्यांना साथ संगत करणार आहेत या ठिकाणी तबल्यावरती अजित चिमणे आणि पक्वाजवळती आहे धनंजय कुटे. तर या सगळ्या कलावंतांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करायचा आहे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं द्वन्द्वदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् नातिकं गगनसदृशं एकं नित्यं विमलं चलम् एकमचलं सर्वधी साक्षीभूतं सर्वभूतं नमामि सद्गुरुतं नमामि. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. अया आठविता महापुण्यराज. आठविता महापुण्यराज. नमस्कार माझा श्री सद्गुरु वरदे हरी विठ्ठल. श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. जय जय राम, जय
हरी हरी जय जय राम जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी घनश्याम 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 कृष्ण हरी घनश्याम 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 कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी घनश्याम 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 कृष्ण हरी घनश्याम 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 कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी कुंद मुरारी हरि कुंजवन विहारी कुंद मुरारी हरि कुंजवन विहारी हरी कुंजवन विहारी मुकुंद मुरारी हरी कुंजवन विहारी
हरे